कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आठवतंय ना व? का लाज वाटते मान्य करायला? नोकर म्हणून आणलं पण वागवलं का नोकरासारखं? तुमच्या त्या दुबळ्या क्षणी विसरलात की ही बाई नोकर आहे, तुमच्या मुलाला माया लावणारी, तुमच्या घराला घरपण देणारी. त्या दुबळ्या क्षणी तुम्हाला पण मोह झाला की नाही हो या नोकरानीचा? एकदा का होईना पण केलंत ना जवळ. चूक झाली माझी. नुसती चूक नाही, माझी खोड चूक झाली. अहो पण तुमच्या चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगली. हा, तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही बस बस कर. तुझ्या जिभेला लगाम घाल. या असल्या प्रसंगी माझी जुनी जखम उकरून काढतेस. तुमची नाही हो, जखम आमची आहे, जी कधीच भरली गेली नाही. तुमची गरज म्हणून तुम्ही आम्हाला जवळ केलं, पण आम्हाला पैसा नको होता. आम्हाला घर पाहिजे होतं, संसार पाहिजे होता, आमचं लेकरू पाहिजे होतं. स्वप्न रंगवलं होतं आम्ही आणि ते पार धुळीत मिळवलं तुम्ही. आणि अशा वेळेस, ज्या वेळेस आम्ही संसाराला, लेकराला जीव लावला होता, जीव गुंतला होता हो आमचा, आणि एकदम तुम्हाला जाग आली. तुमच्या लक्षात आलं की आम्ही अडाणी आहे, आम्हाला बोलण्याची रीत नाही. तुमचं फेवरेट वाक्य काय? काल चालती हो या घरातून. गेलो असतो आम्ही, हे घर सोडून गेलो असतो, पण या घराला मनातून कसं काढलं असतं आम्ही? आम्ही घर सोडून चाललो बी होतो, पण त्या वेळेस या लहानग्या अधिपतीने पायाला मारलेली घट्ट मिठी. अधिपती सोडत असती, जाऊ द्या. आम्ही आजवर नाही सोडवू शकलो. अधिपतींना आम्ही जन्माला नाही घातलं, पण अधिपतींनी आमच्यातल्या आईला जन्माला घातलंय. आम्ही नाही तोडू शकलो त्यांना आमच्यापासून, नाही कधी दूर केलं. माफ करा, माफ करा. आम्ही चारुलताबाईंचं सोंग घेऊन इथं आलो. तू चारूचं नाव घेऊ नको. तुझी लायकी नाहीये तिचं नाव घ्यायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.